महाराष्ट्राचं पावसाळी अधिवेशन झालं. त्या अधिवेशनामध्ये ओबीसींच्या प्रश्नावरती ना लक्षवेधी मांडली गेली, ना एखाद्या आमदाराकडून चर्चेला विषय आला, ना एखाद्या मंत्र्याकडून, ना एखाद्या ओबीसी साठी निर्माण झालेल्या सब कमिटीद्वारे कुणीही अख्ख्या पावसाळी अधिवेशनामध्ये ओबीसींचे अनेक प्रश्न आहेत. ज्या प्रश्नावरती आम्ही भांडतोय, लढतोय, आंदोलनं करतोय, उपोषणं करतोय, त्या प्रश्नावरती विरोधकांना बोलायला वेळ नाही, कुठल्या आमदाराला बोलायला वेळ नाही, कुठल्या मंत्र्याला बोलायला वेळ नाही. हे बघा, आमच्यावरती कुणीही काहीही टीका करू, जोपर्यंत ओबीसी बांधवांना आम्ही जे काही भूमिका मांडतोय त्याच्यात लॉजिक आहे, याच्यावर विश्वास आहे, तोपर्यंत आम्हाला कुणाची बी टीम म्हणलं काय आणि ए टीम म्हणलं काय काही फरक पडत नाही. नमस्कार, मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक. देशभरामध्ये आणि राज्यातही बऱ्याच मोठमोठ्या सामाजिक राजकीय घटना घडत आहेत. दिल्लीमध्ये विद्यार्थ्यांचं एक आंदोलन सुरू आहे. हे आंदोलन गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहे, परंतु सरकार त्याकडे लक्ष द्यायला तयार नाहीये. सोनम वांगचुक हे जे पर्यावरणवादी कार्यकर्ते आहेत, त्यांनी गेल्या 20-22 दिवसांपासून त्यांचं आंदोलन सुरू होतं. सरकारने त्यांच्यासोबत चर्चा न करता त्यांना जबरदस्तीने तिथून हटवण्यात आलं आणि आज जो विद्यार्थ्यांचा एक मोर्चा संसद भवनावरती होता, त्या मोर्चावरती देखील पोलिसांनी लाठीचार्ज केलेला आहे, अश्रुधुराचा वापर केलेला आहे. म्हणजे सरकार विद्यार्थ्यांवरती बळाचा वापर करताना दिसतंय. याच आंदोलनाच्या समर्थनामध्ये महाराष्ट्रात महाविकास आघाडीच्या माध्यमातून वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये आंदोलनं करण्यात आली. काल उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वामध्ये शिवाजी पार्कमध्ये हे आंदोलन झालं. एवढं सगळं देशभरामध्ये, महाराष्ट्रामध्ये घडत असताना आपल्यासोबत ओबीसी नेते लक्ष्मण हाके सर आहेत. कालच त्यांनी एक पत्रकार परिषद घेतली आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी एका वेगळ्या राजकीय पक्षाची, म्हणजे ओबीसी जनता पार्टी या नावाने पक्षाची स्थापना करणार आणि पुढे सक्रिय राजकारणामध्ये ते येणार आहेत, असं त्यांनी सांगितलेलं आहे. हाके सर आपल्यासोबत आहेत. सर, मुंबई आउटलुक मध्ये तुमचं स्वागत आहे. सगळ्यात अगोदर तर तुम्हाला मुंबई आउटलुक कडून तुमच्या नवीन पार्टीसाठी हार्दिक शुभेच्छा आहेत. आणि पहिला प्रश्न हा आहे की इतके सगळे पक्ष असताना, देशामध्ये आहेत, राज्यामध्ये आहेत, वेगळ्या पक्षाची गरज का वाटली? हे बघा, कालचं हे मी एक तात्कालिक कारण तुमच्या समोर मांडतो. महाराष्ट्राचं पावसाळी अधिवेशन झालं. त्या अधिवेशनामध्ये ओबीसींच्या प्रश्नावरती ना लक्षवेधी मांडली गेली, ना एखाद्या आमदाराकडून चर्चेला विषय आला, ना एखाद्या मंत्र्याकडून, ना एखाद्या ओबीसी साठी निर्माण झालेल्या सब कमिटीद्वारे कुणीही अख्ख्या पावसाळी अधिवेशनामध्ये ओबीसींचे अनेक प्रश्न आहेत. ज्या प्रश्नावरती आम्ही भांडतोय, लढतोय, आंदोलनं करतोय, उपोषणं करतोय, त्या प्रश्नावरती विरोधकांना बोलायला वेळ नाही, कुठल्या आमदाराला बोलायला वेळ नाही, कुठल्या मंत्र्याला बोलायला वेळ नाही. आणि संख्या तर आमची किती, अर्ध्याहून जास्त. आणि मग असं असेल आणि यांचा हे जर एवढं इग्नोर करत असतील महाराष्ट्रातले राजकारणी, ते विरोधातले असोत, सत्तेतले असोत किंवा कुठल्या पक्षातले असोत, त्यांना ओबीसींच्या कुठल्याही प्रश्नात इंटरेस्ट नाही. ओबीसींचा फेस म्हणून जे निवडून आलेले त्या लोकांनाही आपण विधानसभेमध्ये हा प्रश्न विचारावा, याचं काय झालं विचारावं, या संदर्भात कोणीही बोलायला तयार नाही. म्हणून तात्कालिक कारण असं होतं की पावसाळी अधिवेशनामध्ये ओबीसींच्या अनेक प्रश्नांकडे लक्ष वेधून घेण्यासाठी मी ओबीसी सब कमिटीची बैठक घेतली. माननीय बावनकुळे साहेब, छगनरावजी भुजबळ साहेब, गणेशजी नाईक साहेब, गुलाबरावजी पाटील साहेब, संजयजी राठोड साहेब, सगळ्या मंत्र्यांची मी एकत्रितरित्या ओबीसी संदर्भातल्या सब कमिटीची बैठक घेतली. बैठकीला मी उपस्थित राहिलो. मी तिथं 10-12 मागण्या त्यांच्याकडे दिलेल्या होत्या. त्या एकाही मागण्यांसंदर्भात ना आम्हाला अवगत केलं गेलं, ना आम्हाला बोलवलं गेलं, ना त्याच्यावरती निर्णय झाला. या सगळ्या घटना घडत असताना ओबीसी हा कधीतरी कोणाचा तरी बेस वोटर बनतो. एकदा सोमेगोमेची सत्ता गेली की ढवळ्या पोळ्याची सत्ता यावी म्हणून ओबीसी एक बल्कनं, ओबीसी कुणाचं तरी बेस वोटर बनून, ओबीसी हमखास परिवर्तन घडवून आणणारा एक बेस वोटर म्हणून ओबीसी कडं फक्त वापरून घेण्यापुरतं पाहिलं गेलं. पण ओबीसीचे प्रश्न सोडवण्यामध्ये कुठल्याही पक्षाला, संघटनेला महाराष्ट्रामध्ये कुणालाही स्वारस्य नाही. अशा अनेक गोष्टी डोळ्यासमोर ठेवून अर्ध्या लोकसंख्येचा व्हॉइस आपल्याला बनलं पाहिजे. पंचायत राज मधलं रिझर्वेशन केलंय. मराठा समाज ओबीसी मध्ये इन्क्लुजन केल्या गेल्यामुळं ओबीसीचे हक्क अधिकार संपलेले आहेत. जिसकी संख्या जितनी भारी उसकी उतनी सत्ता में भागीदारी, असं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला, आमच्यासारख्या ओबीसी मधल्या बहुसंख्य कार्यकर्त्यांना वाटतंय.
की आपल्याला डावललं जातंय, आपल्याला दुय्यम वागणूक दिली जाते. आपण एखादं आंदोलन केलं, आपण एखादं कुठलं तरी एखादी भूमिका घेतली, तर त्याला नेहमी डावललं जाण्याचा, ट्रोल करण्याचा, त्याला बदनाम करण्याचा, त्याला डॅमेज करण्याचा प्रयत्न इथल्या व्यवस्थेमधल्या अनेक घटकांकडून होतोय. मग लोकशाहीमध्ये आपण फक्त चळवळच करायची का? आपण फक्त आंदोलनच करायची का? का चळवळीचं रूपांतर आपण एखाद्या बॅलेटमध्ये, एखाद्या पक्षामध्ये 5 वर्ष चळवळ करायची आणि निवडणुकीच्या टायमाला ती उभी केलेली चळवळ कुणाच्या तरी अजेंड्यावरती आणि कुणाच्या तरी पक्षाला सपोर्ट करण्यासाठी म्हणून वापरू द्यायची का? अशा अनेक प्रश्न माझ्या डोळ्यासमोर होते. आणि या अशा 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 असंख्य प्रश्नातून काल बारामतीमध्ये पत्रकार परिषद घेत असताना काही प्रश्नावरती आम्ही संवाद साधत होतो पत्रकार बांधवांबरोबर. त्यावेळी 1-2 पत्रकारांनी असे प्रश्न मला विचारले की जेणेकरून मला म्हणावं लागलं की इन फ्युचर ओबीसी जनता पार्टी या महाराष्ट्रामध्ये आम्हाला उभी करावी लागेल आणि इथल्या व्यवस्थेला, इथल्या प्रस्थापित पक्षांना, प्रस्थापित नेत्यांना, आमदार खासदारांना या संदर्भात आम्हाला जाब विचारावा लागेल. हे तत्कालीन परंतु हा विचार सुरुवातीपासून होता की अशा पद्धतीने तुम्ही जसं म्हणताय की कुठपर्यंत आपण रस्त्यावरचीच लढाई लढायची, आपण संसदेमध्ये गेलं पाहिजे, आपण विधिमंडळामध्ये गेलं पाहिजे, हा विचार सुरुवातीपासून होता अगदी, की हे जे आता तुम्ही तत्कालीन कारण सांगताय त्यानुसारच हा विचार बदलला तुमचा? नाही नाही, विषय असा आहे, मी सामाजिक चळवळीमध्ये आरक्षणासंदर्भात उपोषणं केली, आंदोलनं केली, मनोज जरांगेच्या बेकायदा मागणीला विरोध केला. लोक जुळत गेली, लोक अपील म्हणजे लोक प्रतिसाद द्यायला लागली आणि ओबीसींच्या मनामध्ये अंडर करंट काय आहे याचा आम्ही महाराष्ट्रामधल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये, तालुक्यामध्ये जाऊन थोडासा कानोसा घेण्याचा प्रयत्न केला, त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. प्रत्येक ठिकाणी ओबीसी बांधवाची हीच भावना आहे की आपल्याला डावललं जातंय, आपल्याला इग्नोर केलं जाते, आपल्याला दुय्यम वागणूक दिली जाते, आपल्या आंदोलनाकडे कानाडोळा केला जातो, आपल्या मागणीकडे कानाडोळा केला जातो. 18 महामंडळ या शासनानं निवडणुकीला सामोरं जात असताना ओबीसी मधल्या 18 जातींच्या महापुरुषांच्या नावानं, संत मंडळींच्या नावानं 18 महामंडळांची घोषणा केली, निवडणुका काढून घेतल्या. पण त्या 18 महामंडळांना ना अध्यक्ष भेटला, ना कार्यालय भेटलं, ना शिपाई भेटला, ना बजेट भेटलं. हे वास्तव आहे ना. मग ओबीसी काय फक्त रॉ मटेरियल म्हणून तुम्ही निवडणुकीपुरतं वापरताय का? बघा, महाराष्ट्रामधून 48 खासदार, लोकनियुक्त खासदार देशाच्या संसदेमध्ये जातात. ते कधीही जातनिहाय जनगणनेवर बोलत नाहीत, ते कधी ओबीसीच्या प्रश्नावर बोलत नाहीत, कधी सोशल जस्टिसवर बोलत नाहीत, कधी ओबीसीच्या वसतिगृहा संदर्भात बोलत नाहीत, कधी तांडा, वाड्या, वस्त्या, बलुते, आलुते यांच्या संदर्भात आपण काही योजना लॉन्च केल्या पाहिजेत. आपण यांना काही देणं लागतो, आपण यांच्या बहुसंख्य तांडा, वाड्या, वस्त्यावरनं मतदान घेऊन आपण निवडून आलेलो आहोत. अर्ध्याहूनच जास्त लोकसंख्या या ओबीसींची आहे. या संदर्भात एकाही खासदाराला एकही प्रश्न देशाच्या कायद्याच्या सभागृहात उपस्थित करावासा वाटला नाही. म्हणून माझ्यासारख्या कार्यकर्त्याला, हे बघा, मी कुठल्या मुख्यमंत्र्याचा मुलगा आहे का? मी कुठल्या कारखानदाराचा मुलगा आहे का? मी कुठल्या सहकार महर्षीचा मुलगा आहे का? नाही, मी एक साधा मेंढपाळाचा मुलगा आहे. आणि मेंढपाळाचा मुलगा आहे. मेंढपाळाचा मुलगा असताना ओबीसींच्या प्रश्नावर आंदोलन करता करता एक सामाजिक चळवळीचा वॉइस बनण्याचं भाग्य मला भेटलं की आम्ही रात्रंदिवस त्या संदर्भात आवाज उठवत राहिलो. आम्ही लोकशाहीमध्ये राहणारे आहोत. जिसकी संख्या जितनी भारी उसकी उतने सत्ता में भागीदार. या न्यायानं या लोकशाहीमध्ये ज्यांच्याकडे काउंट जास्त आहे, ज्यांच्याकडे हेड काउंट जास्त आहे, ज्यांच्याकडे आपल्या मराठी अपिलिंग भाषेमध्ये टाळकी जास्त आहे, ते जर लोकशाहीमध्ये यशस्वी होत असतील तर आपण विचाराची क्रांती घडवली पाहिजे. आपल्याकडे कारखाना नसला म्हणून काय झालं, आपल्याकडे मॅन मनी मसल पॉवर नाहीत म्हणून काय झालं, पण आपल्याकडं काउंट आहे ना. आपण त्यांना प्रबोधनाच्या माध्यमातून जर आपण त्यांचा स्वाभिमान, त्यांचे हक्क अधिकार, लोकशाही, आपलाही लोकप्रतिनिधी बरं नुसता दुसऱ्या पक्षातून निवडून नाही चालणार, तर आपल्या अजेंड्यावर तो निवडून गेला पाहिजे. त्यानं फ्री अँड फेअर महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये आपल्या प्रश्नावरती आवाज उठवला पाहिजे. या संदर्भात आपण या लोकशाहीमध्ये काही भूमिका घेऊ शकतो की नाही घेऊ शकतो, हा प्रश्न माझ्या डोळ्यासमोर होता. म्हणूनच काल बारामतीमध्ये बोलता बोलता तोंडून सहज गेलं की ओबीसी जनता पार्टी आम्ही एक समर्थ पर्याय म्हणून महाराष्ट्रामध्ये उभी करू, असं हे ओबीसी जनता पार्टीचं थोडक्यात काल घोषणा झाली. सगळी तयारी झाली आहे की अजून अंडरग्राऊंडच ह्या सगळ्या गोष्टी आहेत आणि पत्रकारांनी विचारलं म्हणून ते बोलावं लागलं? नाही बघा, लक्ष्मण हाके नावाचा व्यक्ती तुमच्या समोर, तुमच्या बरोबर संवाद साधतोय. मला मुख्यमंत्री व्हायचंय म्हणून मी पक्ष काढत नाही. मला कोणाला तरी आमदार खासदार बनायचंय म्हणून आम्ही पक्ष नाही काढत.
आपल्या सोसायटीमध्ये, आपल्या समाज व्यवस्थेमध्ये तसा व्हॅक्यूम आहे की तो व्हॅक्यूम असं सांगतो की ओबीसीच्या हक्क अधिकारावरती ना विरोधक बोलायला तयार आहे, ना सत्ताधारी बोलायला तयार आहे, ना कुठली सेना बोलायला तयार आहे, ना कुठली राष्ट्रवादी बोलायला तयार आहे. हा व्हॅक्यूम आहे. लक्ष्मण हाके हा निमित्त मात्र आहे. त्यामुळं रजिस्ट्रेशन करण्यासंदर्भात मला जवळजवळ 50 ते 60 वकील मंडळींचे कॉल आलेले आहेत. आम्ही तुमच्या बरोबर आहोत. अनेक माजी आमदारांचे कॉल आलेले आहेत, अनेक माजी खासदारांचे कॉल आलेले आहेत, 1-2 माजी मंत्र्यांचेही कॉल आलेले आहेत की असा प्रयोग महाराष्ट्रामध्ये खूप दिवसापूर्वीच व्हायला हवा होता. पण योग्य वेळ आल्याशिवाय आणि योग्य चेहरा भेटल्याशिवाय अशा पद्धतीचं काही घडत नाही आणि कुठल्या व्यक्तीनं करतो म्हणलं तर ते होत नाही. हे वास्तव आहे आणि हे वास्तव जाणणारा लक्ष्मण हाके. म्हणून आम्ही महाराष्ट्रामध्ये येऊ घातलेल्या काही दिवसामध्ये निश्चित एका पक्षाची भर पडलेली असेल आणि तो पक्ष सत्तेपर्यंत जाणार असेल. कारण त्या पक्षाचा बेस वोटर ओबीसी असेल. ओबीसी अंतर्गत येणाऱ्या जाती उपजातीसह 450 जाती असतील. मग आमच्या बरोबर संविधानाला मानणारे, बाबासाहेबांच्या समतेच्या, फुले शाहू आंबेडकरांच्या समतेच्या पुरोगामी विचारांना मानणारे SC ST बांधव असतील, मायनॉरिटी मधले लोक असतील, मुस्लिम बांधव असतील. आम्ही लोकशाहीच्या समर्थनासाठी, संरक्षणासाठी निश्चित महाराष्ट्रामध्ये कुठलीही कसर राहू देणार नाही. जे सोनम वांगचुक यांच्या बाबतीमध्ये इथल्या सत्ताधारी वर्गानं ज्या पद्धतीचं वर्तन केलं त्या वर्तनाचा आम्ही निषेध करत आहोत. वेळ पडली तर आम्ही सोनम वांगचुक यांना भेट द्यायला दिल्लीला जाणार आहोत. महाराष्ट्रामध्ये काय आहे त्या सोनम वांगचुक यांची मागणी? तर नीट मध्ये पेपर लीक झालाय. हाके साहेब, आपण दिल्लीच्या त्या मुद्द्यावरती तो एक वेगळाच प्रश्न मला घ्यायचा आहे, त्यावरती वेगळी चर्चा करायची आहे. परंतु तुम्ही आता ज्याचा उल्लेख केलात की म्हणजे 3M जे आहेत ते राजकारणामध्ये खूप महत्वाचे ठरतात, मनी, मीडिया आणि माफिया. आता ह्याच्यामध्ये चौथं M हे 2004 पासून आलंय, ते म्हणजे मशीन. म्हणजे 4M तुमच्याकडे आहेत का? म्हणजे तुम्ही कसं आता या राजकारणामध्ये सत्तेपर्यंत जाणार? कारण हे जोपर्यंत 4M तुमच्याकडे नाहीयेत, पहिले 3 होते, आता चौथा आलाय, तर कसं सत्तेपर्यंत जाणार? काय तुमची रणनीती असणार आहे? हे बघा, या भारताच्या लोकशाहीमध्ये जनता सार्वभौम आहे. आमचा विश्वास आहे लोकशाहीवर, लोकशाही प्रणालीवर आमचा प्रचंड विश्वास आहे. ज्यावेळी इंदिरा गांधींनी या देशभरामध्ये सत्ता मनमानी पद्धतीनं चालवली त्यावेळी त्या इंदिरा गांधींचा पराभव करणारी सुद्धा या भारतातलीच जनता आहे. बरोबर. त्यामुळे सत्तेचा गैरवापर करून, वेगवेगळ्या यमचा वापर करून जर बहुसंख्य असणाऱ्या इथल्या क्राऊडवरती जर कोण राज्य करत असेल, कारखानदारी, भांडवलदारी आणि परत या सगळ्या त्यांना सत्तेमध्येच जे रिपीट अगेन जाऊन बसतात, या लोकांनी जर आम्हाला जर गृहीत धरला असेल तर आम्ही आमच्या लोकांना समजावून सांगू, त्यांना कन्व्हिन्स करू की बाबा हो, तुमची लोकसंख्या एवढी आहे. एकदा का आमचा क्राऊड जर जागृत झाला आणि आपल्या हक्क अधिकाराविषयी पेटून उठला आणि लोकशाहीमध्ये सामूहिक भावना जर त्याची जागृत झाली, मला नाही वाटत हे M3M काय, 4M काय आणि 4M काय, आम्हाला त्याची कुठलीही अडचण वाटत नाही. आम्ही तुम्हाला एक उदाहरण सांगू इच्छितो. महामानव काशीरामजींच्याकडे कुठला कारखाना नव्हता. महामानव काशीरामजींच्याकडे कुठला पक्ष नव्हता. महामानव काशीरामजींच्याकडं कुठली प्रस्थापित सिस्टीम, व्यवस्था, मनी या गोष्टी नव्हत्या. पण प्रबोधनाच्या विचारावरती आणि लोकशाहीच्या मूलभूत बेसिक तत्वांवरती, मानवतेच्या, समतेच्या, माणुसकीच्या या सगळ्या विचारांवरती महामानव काशीरामजी विचार मांडत गेले आणि परिवर्तन घडवलं ना राजकीय त्यांनी. ही तर महाराष्ट्राची भूमी, ही तर फुले शाहू आंबेडकरांची जन्मभूमी आहे, ज्या जन्मभूमीनं या देशाला दिशा दिली, लोकशाहीची मूल्य दिली, मानवतेची मूल्य दिली. त्या महाराष्ट्रामध्ये ओबीसी बांधव, अर्ध्याहून जास्त लोकसंख्या असलेला बांधव जर आपल्या हक्क अधिकाराचं, विचाराचं बस झालं, आता सोम्या गोम्याला निवडून दिलं की पुन्हा ढवळ्या पोळ्याला निवडून द्यायचं, ढवळ्या पोळ्याला निवडून दिलं की सोम्या गोम्याला, परत हे सोम्या गोम्या, ढवळ्या पोवळ्या हे सगळे एकमेकाशी कनेक्ट आहेत. सत्ता मिळवणं, सत्तेचा लाभ घेणं हा त्यांचा एक गुणधर्म आहे. महाराष्ट्राचं राजकारण माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या आकलनाच्या पलीकडे आहे. तुम्हाला उदाहरण सांगतो, वंचित बहुजन आघाडीची युती काँग्रेस बरोबर आहे, काँग्रेसची युती शरदचंद्रजी पवारांच्या राष्ट्रवादी बरोबर आहे, शरद पवार राष्ट्रवादीची युती उद्धव साहेबांच्या बरोबर आहे, उद्धव साहेबांची युती अजून कुठल्या पक्षाबरोबर आहे, परत भाजपची युती एकनाथ शिंदे बरोबर आहे, परत एकनाथ शिंदेची युती परत राष्ट्रवादी बरोबर आहे,
परत राष्ट्रवादीची युती अजितदादांच्या राष्ट्रवादी बरोबर आहे. अरे राहिलं कोण आणि काय चाललंय तुमचं नक्की? तुम्हाला काय आचार विचार, पुरोगामी म्हणजे काय, प्रतिगामी म्हणजे काय, रिझर्वेशन पॉलिसी म्हणजे काय, समतेचं तत्व म्हणजे काय, सोशल जस्टिस म्हणजे काय, विमुक्त म्हणजे कोण, डिनोटिफाईड म्हणजे कोण, काय हो ह्या महाराष्ट्रामध्ये गेल्या अनेक 1-2-4 वर्षांपासून पाहतोय आम्ही. तालुका प्रमुख फोडला जातो, जिल्हा प्रमुख फोडला जातो, आमदार फोडला जातो, खासदार फोडला जातो, पक्ष फोडला जातो, साधा शाखा प्रमुख सुद्धा यांना फोडावा लागतो. म्हणजे काय चाललंय? तुम्ही सर्वसामान्य माणसाच्या पक्षाच्या पार्टीच्या पलीकडे जाऊन तुम्ही सर्वसामान्य माणसांच्या महाराष्ट्रातल्या जनतेच्या प्रश्नावर कधी भिडणार आहात, बोलणार आहात, एक धोरण राबवणार आहात, आणणार आहात? हे काय चाललंय? हे असे अनेक प्रश्न आहेत आमच्या समोर. नाही, बरोबर आहे. परंतु चॅलेंजेस किंवा आव्हानं जी आहेत आता राजकारणामध्ये आल्यानंतर ती पण मोठी असणार आहेत. कारण मी ज्या 3-4 एमचा उल्लेख केला त्याच्या व्यतिरिक्त मोठ्या प्रमाणामध्ये ह्या महानगरपालिकाच्या किंवा याच्या अगोदर जी काही विधानसभा निवडणूक झाली त्यामध्ये आपण पैशांचा वापर देखील मोठ्या प्रमाणामध्ये झालेला आपण बघितलेला आहे. तुम्ही सुरुवातीलाच म्हणालात की महाराष्ट्रातल्या ओबीसीला इग्नोर केलं जातंय राज्यकर्त्यांकडून, फक्त त्यांचा वापर केला जातोय. म्हणजे तुमच्या पुढे एक नवीन राजकीय पक्ष ज्यावेळी तुम्ही लोकांसमोर घेऊन येताय त्यामुळे चॅलेंजेस खूप आहेत तुमच्या समोर. एक चॅलेंज हे पण आहे की एकदा म्हणजे माणूस चळवळीमध्ये, सामाजिक चळवळीमध्ये काम करत असेल तर लोकांचा विश्वास होतो, बसतो त्याच्यावरती. परंतु जसाही तो राजकारणामध्ये जातो तर लोक म्हणतात की आता हा राजकारणी झालेला आहे, तो एक राजकारणावरती जो ठपका ठेवलाय किंवा जो राजकारण्यांवरचा विश्वास लोकांचा उडत गेलाय, तर तसाही विश्वास तुमच्यावरून उडून जाईल का, असं हा पण एक चॅलेंज, नाही, एक आव्हान आहे ना. असं होणार नाही. एक फिल्म इंडस्ट्री मधला एक विजय थलपती 2 वर्षापूर्वी पक्ष स्थापन करतो आणि ते सत्तेपर्यंत पोहोचतो. त्याचं पोटेन्शियल काही वेगळं असेल, त्याच्याशी मला हे नाही. पण डिजिटल मीडियाच्या जमान्यामध्ये, जेन झीच्या जमान्यामध्ये 2000 सालानंतर जन्माला आलेली जी पिढी आहे ती पिढी ऑनलाईन आहे, तिला कळतंय, ती विचार करते, ती तुलना करते. त्यामुळं मला नाही वाटत की ज्यावेळी आपण आपल्या हक्क अधिकाराची आणि लोकशाहीच्या बेसिक तत्वाची मांडणी करू त्यावेळी मला नाही वाटत. आता लोकशाहीचा बाजार निश्चित मांडलाय सत्ताधाऱ्यांनी. मत विकत घेतलं जातं, निवडून आलेला लोकप्रतिनिधी विकत घेतला जातो. पण अंडर करंट जो आम्ही महाराष्ट्रामध्ये फिरतोय ना, अंडर करंट हा भयानक आहे. ओबीसीचा बांधव आणि सर्वसामान्य माणसाची क्रयशक्ती वाढली का तर वाढली, निश्चित वाढली. पण ही असमान वाढली. विकास होतोय का? होतोय, पण तो असमतोल विकास होतोय. यावरती आम्ही सर्वसामान्य माणसाला, बघा चळवळीचं प्रत्यंतर, मग आंदोलकांना काय आयुष्यभर आंदोलन करून मरायचं का? आंदोलनाला जर रिझल्ट मिळत नसेल, आंदोलनाचा जर रिझल्ट मध्ये रूपांतरण होत नसेल, मी एक उपोषण केलंय, मी एक आंदोलन करतोय, मी एक भूमिका घेऊन पुढे चाललोय, मी जर तिला रिझल्ट पर्यंत घेऊन जात नसेल तर मी संपणारच आहे ना. आम्हाला गमवायचं काय आहे? आम्हाला लोकशाहीचं संरक्षण करायचं आहे. आम्हाला वास्तव परिस्थितीवर परखडपणे भूमिका घ्यायची. आम्हाला लोकशाहीनं काय सांगितलंय, बाबासाहेबांनी काय सांगितलंय, याच्यावरती पब्लिकला जागृत करायचंय. आमच्याकडे वक्तृत्व आहे, आमच्याकडे डिजिटल मीडिया आहे, आमच्याकडे सोशल मीडिया आहे आणि तुम्ही पत्रकार बांधव आहात आणि जेएनजीचा जमाना आहे. कधी काळी आम्ही आंदोलनात उतरलो त्यावेळी आम्हाला पेपरमध्ये एका ओळीची बातमी येण्यासाठी आम्ही 4-4 दिवस पत्रकारांच्या मागे लागायचो. बातमी आली तर आमचं नाव नाही यायचं, नाव आलं तर बातमी काय आहे आणि आम्ही काय केलं हे यायचं नाही. कुठंतरी कोपऱ्यामध्ये कुठल्या तरी शेवटच्या पानावरती कुठंतरी बातमी यायची. पण आज आम्हाला मीडिया ओपन आहे ना, त्यामुळं आम्ही बदल, परिवर्तन, चेंज आणि आपले हक्क अधिकार, लोकशाही, जेएनजी वरती प्रचंड विश्वास आहे आणि या आपल्या प्रसार माध्यमावरती, समाज माध्यमावरती आमचा प्रचंड विश्वास आहे. या सगळ्या यमांना आम्ही निश्चित परत पाठवू, एवढं मी तुम्हाला जबाबदारीने सांगू इच्छितो. बर, दुसरा मुद्दा म्हणजे तुम्ही म्हणजे एक असं म्हटलं जातं की भाजपचा जो डीएनए आहे हा ओबीसीचा आहे. तुम्ही ओबीसीच्या नावाने वेगळी पार्टी स्थापन करणार, त्याचं वेगळं राजकारण करणार. भविष्यामध्ये ही पार्टी किंवा भाजप सोबत जाण्याचा काही विचार किंवा अशा पद्धतीचं काय राजकारण तुम्ही करणार आहात? भाजपचा डीएनए आता ओबीसी नसून भाजपचा डीएनए हा महाराष्ट्रातला कारखानदार आहे. भाजपचा डीएनए ओबीसी नसून, भटके विमुक्त जाती जमाती नसून, भाजपचा डीएनए आता काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे मातब्बर सरदार मंडळी आहेत. त्यामुळे आता भाजपला माधवचा विसर पडलाय,
ओबीसींचा विसर पडलाय, बलुत्याचा विसर पडलाय. त्यामुळं भाजपचं डीएनए आता नवीन डीएनए आलेत भाजपचे. प्रसाद लाड, दरेकर वगैरे मंडळी. प्रसाद लाड नाही म्हणजे काय, पण प्रसाद लाड म्हणजे काय खूप मोठी हा व्यक्तिमत्व नाही किंवा त्याचं काय एवढं नाव घेण्या एवढा. तुम्ही म्हणाल की प्रसाद लाड का म्हणताय. हा प्रसाद लाड जरांगे पाटलांना भेटायला गेला आणि तिथं मी त्याला म्हटलं की बाबा तुमचं आरक्षणाचा तुमचा काय संबंध, तुम्ही काय त्यातले तज्ज्ञ आहात का. इथं अनेक सचिव येऊन गेले, अनेक मोठमोठे न्यायमूर्ती येऊन गेले, जरांगेवर त्यांचा परिणाम झाला नाही. तुम्ही काय करणार आहात, काय तुमची हैसियत. तर तेच लाड म्हटले की मी 1,00,000 लोकांना, 1,00,000 तरुणांना रोजगार दिलाय. मग माझ्यासारख्या आंदोलकाला प्रश्न पडला की प्रसाद लाड नावाची व्यक्ती 1,00,000 तरुणांना रोजगार उपलब्ध करून देते, तर यांचा असा कुठला उद्योग आहे की तो आपण पाहिला पाहिजे. ज्यावेळी मग या प्रसाद लाडांची क्रिस्टल इंटिग्रेटेड सर्व्हिसेस नावाची कंपनी, तिचा आम्ही शोध घ्यायचा प्रयत्न केला. त्या क्रिस्टल इंटिग्रेटेड सर्व्हिसेसला गव्हर्नमेंटच्या ज्या शासकीय निमशासकीय आस्थापना आहेत त्या गव्हर्नमेंटला जी मॅन पुरवठा किंवा स्किलफुल आणि नॉन स्किलफुल जो लेबर सप्लाय होतो, अगदी तहसीलदार पदापासून ते पार खाली डाटा ऑपरेटर पर्यंत, हे सगळं आउटसोर्सिंगच्या माध्यमातून सरकारनं या क्रिस्टल इंटिग्रेटेड सर्व्हिसेस या कंपनीला कॉन्ट्रॅक्ट दिलेत. आणि त्यामध्ये 25,000पासून 1,25,00,000पर्यंत पगार गव्हर्नमेंट भागवत नाही, तर तो पगार क्रिस्टल इंटिग्रेटेड सर्व्हिसेस नावाची प्रसाद लाड यांची कंपनी, अजून एक कोणतरी चंद्रकांत गायकवाड नावाचा एक माणूस आहे, त्या गायकवाडांची कंपनी, हजारो नोकऱ्या, ज्याच्यामध्ये कामगार कायदा पाळला जात नाही, ज्याच्यामध्ये रिझर्वेशन पॉलिसी पाळली जात नाही, ज्याच्यामध्ये पगार वेळच्या वेळेवर होत नाही, ज्याच्यामध्ये प्रोव्हिडंट फंड नावाचा काही पीएफ असतो तो भरला जात नाही. आणि तो माणूस लक्ष्मण हाकेंना मी ओळखत नाही, मी 1,00,000 तरुणांना रोजगार उपलब्ध करून दिलाय असं म्हणतो. म्हणजे मग आरक्षणाच्या दायऱ्यामध्ये शिक्षण आणि नोकरीच्या एंट्री पॉइंटला आम्हाला आरक्षण आहे आणि आम्ही आरक्षणासाठी लढाई उभी करतोय, लक्ष्मण हाके उभे करतोय. थोडा वेळ आपण जरांगेचं हे करू, थोडा वेळ आपण SC ST बांधवांची जी लढाई सुरू आहे, आम्हाला हे मिळालं ना, आम्हाला हे नाही मिळालं ना, तुम्हाला जास्त मिळालं ना, आम्हाला कमी मिळालं. अरे इथं लोकशाही वाचवण्याची आवश्यकता आहे. तुमच्या शासकीय निमशासकीय आस्थापनातल्या नोकऱ्या प्रसाद लाड सारख्या कमिशन एजंटच्या कंपनीला दिल्या गेल्या, त्याला 10 ते 12% सर्व्हिस टॅक्स गव्हर्नमेंट देत आहे. म्हणजे आत्ताची भाजप, आत्ताची सत्ताधारी, आत्ताची त्यांच्या अलायन्स मधले पक्ष हे कॉर्पोरेट वर्ल्ड मधले पक्ष आहेत. कुणाला पडलंय ओबीसीचं, भटक्या विमुक्तांचं, कुणाला पडलंय SC STचं, कुणाला पडलंय मायनॉरिटी मुस्लिमांचं. हे भयानक आहे. त्यामुळं अँटी इनकम्बंट स्टार्ट झालेलं आहे. इथल्या सत्ताधाऱ्यांना आम्ही मातीत गाडायला सज्ज आहोत. तुम्हाला खूप धाडसाचं वाटेल, तुम्ही असंही म्हणाल लक्ष्मण हाकेंना एवढा कॉन्फिडन्स येतो कुठून. अरे 60% ओबीसीची संख्या आहे, SC ST बांधव आहे, मुस्लिम बांधव आहेत. हे चाललं, हे लय बरं चाललं नाही. ज्या रामाच्या नावावर तुम्ही सत्तेत पोचला त्याच रामाच्या दरबारामध्ये तुम्ही काय केलंय अख्खा भारत पाहतोय. तुम्ही रामाचे होऊ शकत नाही तर आम्ही सामाजिक न्यायाच्या प्रतीक्षेत असलेल्या आम्हा लोकांची तुम्ही काय होणार. बरोबर. परंतु आता तुम्ही सत्ताधाऱ्यांना धुळीत मिळवणार किंवा त्यांना पायउतार करायला लावणार अशा पद्धतीचं तुम्ही वक्तव्य करत आहात. परंतु हे करत असताना तुम्हाला कोणाची तरी साथ घ्यावी लागेल, कोणाला तरी साथ द्यावी लागेल. राजकारणामध्ये ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या काही नवीन नाही आहेत. तुम्ही कोणाची साथ देणार किंवा कोणाची साथ घेणार? हे बघा, आमचा शत्रू ठरलेला आहे ही लढाई कुणाबरोबर आणि कुणाच्या विरोधामध्ये, हेही आमचं ठरलेलं आहे. आम्ही कुणाला बरोबर घेतलंय तर ओबीसी मधल्या 450 जातींना बरोबर घेतलंय, त्यांच्या संघटनांच्या प्रमुखांना बरोबर घेतलंय. कुणाच्या विरोधात लढणार तर 2 सप्टेंबरचा GR काढणारे आणि पंचायत राज मधलं ओबीसीचं आरक्षण संपवणारे जे कोण असतील, मनोज जरांगेंच्या भूमिकांना डायरेक्ट जाऊन त्यांच्या स्टेजवर सपोर्ट करणारे जेवढे लोकप्रतिनिधी असतील ते आमचे शत्रू असतील. हे वास्तव आहे आणि हे भयंकर वास्तव आहे. जरांगेंना एका जातीचं पडलं असेल आणि एका जातीची जास्ती इथल्या आमदारां खासदारांपासून ते पक्षप्रमुख विरोधी पक्षनेत्यांपर्यंतच्या लोकांनी घेतली असेल. आम्ही तर 60% आहोत. आम्हालाही मताचा अधिकार आहे आणि तुमच्या एका मताला जेवढं मूल्य आहे तेवढंच आमच्याही एका मताला मूल्य आहे. हेड काउंट आमच्याकडे आहे. आम्हाला फक्त तो जागृत करायचा आहे. ओबीसींना एकत्र. परंतु हाके साहेब,
याच्या आधीही तुमच्यावरती असे आरोप झालेले आहेत की तुम्ही भाजप साठी काम करताय किंवा भाजपला पोषक असं तुम्ही काम करताय, असं वातावरण बनवताय ओबीसी आणि मराठावाद वगैरे या सगळ्या गोष्टी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये बघितलं तर. आता पुन्हा एकदा तशाच पद्धतीचा आरोप तुमच्यावर होणार नाही का? तुम्ही भाजपची बी टीम आहे, जसा अहो, AIMIM वरती आरोप देशभरामध्ये होतोय त्या पद्धतीने? हे बघा, आमच्यावरती कुणीही काहीही टीका करू, जोपर्यंत ओबीसी बांधवांना आम्ही जे काही भूमिका मांडतोय त्याच्यात लॉजिक आहे, याच्यावर विश्वास आहे, तोपर्यंत आम्हाला कुणाची बी टीम म्हणलं काय आणि ए टीम म्हणलं काय काही फरक पडणार नाही. आम्हाला एवढंच कळतंय की आमची संख्या 50%, आमचे आमदार निवडून गेले पाहिजे. आम्हाला काय असं कुठं लिमिटेशन नाही की तुम्ही काय काय भूमिका घ्यायची का. आमचं 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 धोरण साधं सरळ आहे की ओबीसीला इग्नोर करू नका, ओबीसीच्या लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये आम्हाला प्रतिनिधित्व द्या, आम्हाला बजेट द्या, आमच्या वेगवेगळ्या महामंडळांना निधी द्या. आता मागण्याच्या भूमिकेत नाही जाणार आहे. राजसत्ता अंतिम आहे. राजसत्तेच्या जोरावर जर तुम्ही आम्हाला एवढं कॉक्रोच प्रमाणे रगडू पाहत असाल, असं झटकत असाल झुरळाप्रमाणे, तर मग आम्हालाही मताचा अधिकार आहे ना. त्यामुळे आम्हीही राजसत्तेमध्ये आम्ही आमची भूमिका जाहीर करू आणि लोकांना समजावून सांगू या गोष्टी. 3 वर्ष बाकी आहेत. आम्ही रात्रंदिवस पळतोय महाराष्ट्रामध्ये. 100 सभांची आम्ही घोषणा केली होती, त्यातल्या 22 सभा झालेत. आता थोडा पावसाचा 2-4 दिवसाचा 8 दिवसाचा स्पॅन संपल्यानंतर आम्ही परत महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागामध्ये जाऊ. ओबीसीच्या प्रश्नावर लढू भांडू. निवडणुका आल्या की कोणाबरोबर युती करायची, कोणाबरोबर जायचं, कोण आपल्या बरोबर तत्वता आपल्या भूमिकेला मान्यता देतोय किंवा सकारात्मक अप्रोच ठेवतोय, त्या लोकांबरोबर आम्ही निश्चित जाऊ. बर, तुम्ही कॉक्रोचचा उल्लेख केला. सुरुवातीला तुम्ही दिल्लीमध्ये जे आंदोलन सुरू आहे सोनम वांगचुक यांच्याबद्दलचा देखील आपण उल्लेख केला. कसं बघताय ह्या एकंदरीत आंदोलनाकडे? हे बघा, आजच्या विद्यार्थ्यांवरती जो लाठीचार्ज झाला त्याचा मी प्रथमतः निषेध व्यक्त करतो. जे सोनम वांगचुक आहेत ते शिक्षण तज्ज्ञ आहेत, IIT इंजिनियर आहेत. त्यांनी पर्यावरणाविषयक आणि लडाखच्या पाणी प्रश्नावर खूप चांगलं संशोधनात्मक काम केलेलं आहे. त्यांना आशियाचा नोबेल पुरस्कार ज्याला समजलं जातं तो रमेन मॅग्सेसे अवॉर्ड मिळालेला आहे. त्यांना 2018चा मॅग्सेसे अवॉर्ड मिळाला आहे. खरं तर सोनम वांगचुक हे कुठल्या पक्षाचे पार्टीचे विचारधारेचे राहण्यापेक्षा ही माझ्या भारताचं ऍसेट आहे. सोनम वांगचुकच्या बाबतीमध्ये जे वर्तन केलं इथल्या सत्ताधाऱ्यांनी त्याचा मी प्रथमतः निषेध व्यक्त करतो. आणि येऊ घातलेल्या एकदम कमी कालावधीमध्येच मी सोनम वांगचुक यांची भेट घ्यायला दिल्लीला पण जाणार आहे. हे वास्तव आहे. एका बाजूला चौथी नापास जरांगे नावाचा माणूस बेकायदा मागणी करतो, तुम्हाला चॅलेंज करतो आणि तुम्ही त्यांच्या समोर रेड कार्पेट घालता. पण त्याच वेळी एक IIT इंजिनियर असलेला, पद्मश्री अवॉर्ड असलेल्या माणसाला तुम्ही कशा पद्धतीची वागणूक देता हे गौड बांगाल आम्हाला कळलेलं नाही. तुम्ही ज्या माणसाला पद्मश्री अवॉर्ड डिक्लेअर केलाय त्याच माणसाला तुम्ही एखाद्या आरोपीची वागणूक देताय. मागणी काय तर नीटचा पेपर लीक झालाय आणि त्या विद्यार्थ्यांना न्याय भेटला पाहिजे. त्या शिक्षण मंत्र्यांनी जबाबदारीनं आपलं पद राजीनामा दिला पाहिजे. काय चूक आहे सोनम वांगचुक यांची? पूर्ण भारत देशामध्ये सर्वसामान्य माणसामध्ये हा अंडर करंट आहे. सरकारच्या विरोधामध्ये एवढं प्रचंड वातावरण आहे. खूप जबाबदारीनं सांगतोय. बरं, नाही परंतु 2011 मध्ये 11चं जे वर्ष होतं त्यावेळी अण्णा हजारेंचं आंदोलन होतं. आता त्या आंदोलनाची जी तुलना आहे ती सोनम वांगचुक किंवा हे जे कॉक्रोच जनता पार्टीचं आंदोलन सुरू आहे त्याच्याशी केली जाते. तुलना करण्याचं एकमेव कारण हे आहे की ते जे 2011चं वर्ष होतं ते जनगणनेचं वर्ष होतं. त्यावेळी ओबीसीच्या जाती आधारित जनगणनेची मागणी केली जात होती. त्या मागणीला दाबण्यासाठी अण्णा हजारेंच्या आंदोलनाला हवा दिली गेली असं म्हटलं गेलं. आता पुन्हा एकदा 2027 मध्ये जनगणना होणार आहे. सरकारने जरी सांगितलेलं असलं की ती जातीच्या आधारावरती होईल, परंतु सरकारचा एकूण कारभार जर आपण बघितला तर तो जाती आधारित जनगणना न करणं ह्याकडे जास्त झुकलेला आहे. अशा परिस्थितीमध्ये पुन्हा एकदा हे आंदोलन उभं केलंय. तुम्हाला असं वाटतंय का की ह्या आंदोलनामुळे ह्या आंदोलनाचा जास्त चर्चा करून ओबीसीच्या जाती आधारित जनगणनेचा मुद्दा जो आहे तो डायव्हर्ट केला जातोय? नाही, ओबीसीच्या प्रश्नावरती आंदोलन पण उभं राहत नाही ना, हे पण दुर्दैव आहे ना. त्यामुळं ओबीसीच्या जातनिहाय जनगणनेचं आणि या आंदोलनाचं मला काय असं काही लॉजिक असेल असं मला वाटत नाही. एक फॅक्ट सांगतो, ओबीसीच्या जातीच्या आधार म्हणजे ओबीसी जाती आधारित जनगणनेचा मुद्दा चर्चेतच येऊ नये. आंदोलन पण ओबीसीच्या संघटना हे बघा, आंदोलन हे बघा,
नीटचा पेपर फुटणं आणि शिक्षण मंत्र्याचा राजीनामा मागणं आणि जातनिहाय जनगणना हे डिफरंट विषय आहेत ना, हे डिफरंट विषय आहेत. माझं तर म्हणणं असं आहे की जोपर्यंत 1948च्या सेन्सस ऍक्ट मध्ये अमेंडमेंट होणार नाही तोपर्यंत जातनिहाय जनगणना होणे नाही. कुणीही कितीही घोषणा करू द्या. आता म्हणजे मी आता जे मागणी केंद्र करणारा सरकारने कार्यकर्ता आहे, आता जे मी केंद्र मागणी करणारा सरकारने कार्यकर्ता आहे, मी मागणी करणारा कार्यकर्ता आहे. हम्म. ओबीसीची जातनिहाय जनगणना झाल्याशिवाय आणि आमचा सोशिओ इकॉनॉमिकल सर्व्हे झाल्याशिवाय आम्हाला न्याय भेटणार नाही, बजेटरी तरतूद होणार नाही, हे आम्हाला मान्य आहे. पण 1948चा सेन्सस ऍक्ट जातनिहाय जनगणना करायला अलाउ करत नाही. त्यामध्ये पहिल्यांदा घटना दुरुस्ती करावी लागेल. ओबीसीच्या नाही, मग आता नेतृत्वाला, ओबीसीच्या खासदारांना, ओबीसीच्या सब कमिट्यांना, ओबीसीच्या नेतृत्वाला माझी विनंती आहे. तुम्हाला कितीही त्यांच्या मॅनिफेस्टोमध्ये, जाहीरनाम्यामध्ये ह्या पार्ट्यांनी सांगितलं की आम्ही जातनिहाय जनगणना करू, ती होणे नाही, होणार नाही. कारण 1948चा सेन्सस ऍक्ट ज्यावेळी मुस्लिमांना वेगळे मतदारसंघ होते, दलितांना वेगळ्या मतदारसंघांची मागणी होती, त्यावेळी या देशाचं विभाजन झालं, त्रिभाजन झालं. त्यावेळी तिथल्या आपल्या राज्यकर्त्यांना त्यावेळेच्या असं वाटलं की आता आपण परत जर असं काय करायला गेलो तर देशाच्या एकजुटतेच्या संदर्भानं तो 1948चा सेन्सस ऍक्ट आलाय. पण दुर्दैव आमचं ओबीसीचं असं की ती इन्फॉर्मेशन आपल्याकडे उपलब्ध नसल्यामुळं कोण विमुक्त, कोण भटका. नाही, मला तुमचं म्हणणं आहे की जो 1948चा कायदा आहे त्याच्यामध्ये बदल केला पाहिजे, परंतु आता जे गृहमंत्री अमित शहा किंवा केंद्र सरकारकडून जे सांगितलं गेलं की आम्ही 27ची जनगणना जी आहे ती जातीच्या आधारावरतीच करणार, ओबीसीची जनगणना करणार, तर हे सगळं खोटं आहे का? मग 100% खोटं आहे. गृहमंत्र्यांनी राजनाथ सिंहांनी पण ही घोषणा केली होती आणि आता मला वाटतं अमित शहाजी पण अशी घोषणा करत आहेत. पण नाही, हे 100% खोटं आहे. ओबीसीच्या तोंडाला पानं पुसण्याचा प्रकार आहे. ओबीसीला ह्या मुद्द्यावरती चर्चा झाली पाहिजे, या मुद्द्याला घेऊन आंदोलन झालं पाहिजे. ते न होत होता नाही. ह्या सोनम वांगचुक किंवा धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची चर्चा जास्त होते आणि ओबीसीची चर्चा दाबली जाते. माझा हा प्रश्न आहे. नाही, ओबीसीचं आंदोलन हे डिफरंट आंदोलन आहे, वेगळं आंदोलन आहे. सोनम वांगचुक आणि नीटची एक्झाम लाखो तरुण आहेत, ते सर्व स्तरातले, सर्व व्यापक अशा भारताच्या लोकसंख्येमधलं ते आंदोलन आहे. ओबीसी हा अर्ध्या लोकसंख्येचा सामाजिक न्यायाच्या प्रतीक्षेमध्ये असलेल्या या ओबीसीची लढाई डिफरंट आहे. त्यामुळे एकमेकावर ओव्हरलॅप मला नाही वाटत असं काय होत असेल. पण माझं म्हणणं असं आहे की ओबीसीची लढाई मुवमेंट उभी राहिली पाहिजे. ओबीसीचं नेतृत्व वेगवेगळ्या पक्षाच्या अजेंड्यावर काम करताना दिसतं, पण ओबीसी संदर्भात भूमिका घेताना दिसून येत नाही. हे मात्र दुर्दैव ओबीसीचं आहे. ओके साहेब, तुम्ही म्हणताय की 100 सभा लावलेल्या आहेत, आतापर्यंत 22 सभा झालेल्या आहेत, तुमच्या पावसामुळे तुम्ही थांबलेला आहात. या 22 सभांमधून काय प्रतिक्रिया लोकांची तुम्हाला मिळालेली आहे? कशा पद्धतीने लोक तुमच्या या एकंदरीतच आंदोलनाला आणि पुढच्या वाटचालीला बघताय? हे बघा, प्रत्येक गावामध्ये मिरवणुका करतात लोक, बाया बापड्यांसह त्या सभेजवळ येतात. मीडियामध्ये चांगल्या पद्धतीचं कव्हरेज आहे. ओबीसीचे अनेक प्रश्न आम्ही त्यांच्या समोर मांडतोय, प्रतिनिधित्वासंदर्भात बोलतोय. जाती जातीमधली युती, 300-400 जात समूहांना एकत्र आणण्याचं हे खूप मोठं अवघड काम आहे, याची कल्पना आहे. तुमच्यामध्ये डिवाइड अँड रूल. महाराष्ट्रामध्ये काय झालं, ज्या महाराष्ट्रानं समतेचा, बंधुतेचा, लोकशाहीचा विचार देशाला दिला, त्या फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये विजयंती 12% 14% बाजूला काढले आणि बाकीचे 18-19% गावगाड्यातल्या गाव कसातले बलुते आले ते ओबीसी बाजूला काढले व्यवसायावर आधारित, आणि 2% एसबीसी बाजूला काढले आणि या 28-29% ओबीसी मध्ये फूट पाडली. विजयंतीला असं वाटत नाही की आम्ही ओबीसी आहोत आणि ओबीसीतल्या लोकांना असं वाटत नाही की विजयंती ओबीसी अंतर्गत येणाऱ्या 27% आरक्षणामधलेच आहेत. हे जे डिवायडेशन झालं, ह्या डिवायडेशन मुळे ओबीसीची मुवमेंट, ओबीसीच्या जाती किंवा समूह हे एकत्रित आले नाहीत आणि दुर्दैवानं मग इथल्या कारखानदारांनी महाराष्ट्र ताब्यात घेतला आणि वर्षानुवर्ष रिपीट अगेन अँड अगेन एक आमदार रिपीट अगेन अँड अगेन 5-5, 6-6, 7-7, 8-8, 10-10, 11 वेळा निवडून आले. हे लोकशाहीला अपेक्षित नव्हतं. विकासाची काही ठराविक बेट निर्माण होणं लोकशाहीला अपेक्षित नव्हतं. लोकशाहीमध्ये पहिले संस्थानिक गेले आणि आताचे वतनदार निर्माण झाले, हे लोकशाहीला अपेक्षित नव्हतं. लोकशाहीला अपेक्षित होतं समतेचं तत्व.
भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत. किंवा आपल्या घटनेचं प्रियांबल मध्ये म्हटलं की सामाजिक न्यायासह समता. पूर्वी इथली व्यवस्था उतरंडीवर आधारित होती. पूर्वी इथली व्यवस्था एकानं गाव कारभाऱ्यानं पाटलानं सांगायचं आणि गावानं ऐकायचं, अशी परिस्थिती होती. बहुजन 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 म्हटलं गेलं, पण ओबीसीचा फक्त वापर झाला. या महाराष्ट्रातल्या पवार, देशमुख, भोसले, चव्हाण या मंडळींनी, पाटील या मंडळींनी बहुजन म्हणून कॉन्सेप्ट आणला. बहुजनांच्या नावाखाली स्वतःचा राजकारणाचा स्कोअर सेट केला, कारखानदारी सेट केली. आमदार आम्हीच व्हायचं, खासदार आम्हीच व्हायचं, कारखान्याचा लेटर ऑफ इंटेंट आम्हीच आणायचा, सुतगिरणीचा लेटर ऑफ इंटेंट आम्हीच आणायचा, किंवा दुधाच्या चिलिंग प्लांट पासून ते वेगवेगळ्या बाय प्रोडक्ट्स पर्यंत आम्हीच काम करणार. मग तुम्ही काय करायचं? तुम्ही ओबीसी सेलचा प्रमुख व्हायचं. तुम्ही काय करायचं? निवडणुका आल्या की गळ्यात पिवळा गमजा घालायचा आणि आम्ही दादा बरोबर आहोत, आम्ही बाबा बरोबर आहोत, आम्हाला पंचायतीचा सदस्य केलं होतं, आम्हाला सरपंच केलं होतं आणि आम्हाला डायरेक्टर केलं होतं. संपला ओबीसीचा विषय. म्हणजे आजही 2026 मध्ये भारताचा लोकशाहीचा अमृत महोत्सव साजरा होत असताना आजही एखाद्या दलित समाजातली महिला जेव्हा झेंड्याची दोरी ओढण्यापुरता अधिकार सोडला, तर त्या एससीच्या महिलेला अथवा पुरुषाला, एसटीच्या महिलेला अथवा पुरुषाला दोरी ओढण्यापुरता एक क्षण सोडला, तर त्यांना कुठल्याही पद्धतीचं या लोकशाहीमध्ये मान सन्मानाची वागणूक आजही भेटताना दिसून येत नाही. त्या सरपंचाची सही परस्पर गावातला गाव पुढारी करतो. हे वास्तव आहे. या वास्तवावरती हा लक्ष्मण हाके निश्चित एक वेगळी परिवर्तनाची नांदी महाराष्ट्रामध्ये घेऊन येईल, एवढं मी तुम्हाला खूप जबाबदारीनं आणि खूप धाडसानं तुमच्या समोर हे मत व्यक्त करतोय. नक्कीच सर, तुम्ही म्हणजे ज्या 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 काही गोष्टी तुम्ही विजन केलेल्या आहेत, बघितलेल्या आहेत की भविष्यात काय करायचंय, कशी समता असली पाहिजे, कशा पद्धतीचा राज्यकारभार केला पाहिजे, या नक्कीच सर्व गोष्टी आम्ही बघू. जसं मी सुरुवातीलाच म्हटलं की तुमच्या नवीन पक्षाला मुंबई आउटलुक कडून आमच्या पूर्ण परिवाराकडून तुम्हाला हार्दिक शुभेच्छा आहेत. पुन्हा एकदा शुभेच्छा देतो. तुम्ही वेळ दिलात, भरपूर वेळ दिलात आणि मनमोकळेपणाने ज्या आमच्या प्रश्नांची उत्तरं दिलीत त्याबद्दल तुमचा आभार, धन्यवाद. आणि पुन्हा एकदा वेळ द्याल आणि विशेष करून ज्यावेळी पक्षाची स्थापना होईल त्यावेळी पहिला वेळ आम्हाला द्याल, अशी अपेक्षा आहे तुमच्याकडे. निश्चित. धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू. थँक्यू. धन्यवाद.